कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. सो दीज आर ऑल दी डिटेल्स. आणि ह्या बजेटमधला हा आमचा पहिला प्रोजेक्ट नाही आहे. या आधी सुद्धा आम्ही अनेक प्रायव्हेट कंपनीसाठी अनेक असे एक्सपोज केले. आणि मागच्या वर्षीचं आपलं फंड रेझर त्यावेळी तुम्हीही होतात. हो, मला आठवत आहे. इट वॉज अ व्हेरी इम्प्रेसिव्ह इव्हेंट आणि तुमच्या भावाने उत्तमरित्या ऑर्गनाईज केला होता. येस. बाय द वे, आहेत कुठे ते? कोण? मिस्टर आकाश? ॲक्च्युली सर ते येतच असतील. खरं तर आम्हाला आश्चर्यच वाटलं. सीओ शिओ मीटिंग तुम्ही सुरूच कशी केली? ॲक्च्युली सर एक महत्त्वाचं अपडेट द्यायचं राहून गेलं. आता आपल्या कंपनीची मॅनेजमेंट बदलली आहे. आकाश आता आपल्या कंपनीचा CEO नाही आहे. काय? हो सर, आता आपल्या कंपनीची संपूर्ण जबाबदारी अखिल सांभाळणार आहे. पण इनिशियली बोलणं आमचं आकाश ठाकूरांसोबत झालं होतं आणि कंपनीची जर मॅनेजमेंट बदलली तर तुम्ही आम्हाला का ना कळवलं? सॉरी सर, पण ॲक्च्युली काय ना, हे सगळं खूप रिसेंटली घडलंय. आत्ता 1-2 दिवसातच झालंय. त्यामुळे वी अंडरस्टँड. हा तुमच्या कंपनीचा इंटरनल प्रॉब्लेम असेल. कसं आहे, आतापर्यंत आम्ही आकाश ठाकूरांसोबतच काम केलंय आणि एवढं मोठं डील करताना कंपनीच्या लीडरवरचा ट्रस्ट हा खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या कंपनीचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले आहेत कारण आकाश ठाकूर कंपनी लीड करत होते आणि ते बघूनच आम्ही हे डील करतोय. आणि आता तेच नसतील तर? नाही सर, दादा नाही असं नाहीये. ही इज ऑन बोर्ड. फक्त काय ना, आता दादा CEO नाहीये. तरी पण आय सजेस्ट ते या मीटिंगमध्ये असणं गरजेचं आहे. आफ्टर ऑल प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स त्यांनाच माहिती आहेत आणि तेच आमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. सर, गिव्ह मी 2 मिनिट्स. मी दादाला फोन करतो आणि त्याला बोलवून घेतो लवकर. टिल देन. अरे अखिल, असाच तू एक प्रोजेक्ट लीड केला होतास माहिती आहे, मल्होत्रांचा. मी त्याबद्दल सरांना सांगतो. हां, मी आलोच. सर या ना, दाखवतो. दादा कुठे आहेस? आम्ही वाट बघतोय. अखिल, मी वहिनी बोलते. वहिनी, दादा कुठे आहे? अजून पोहोचला नाही. पोहोचला नाही म्हणजे आम्ही तर इथे मुलांसोबत पिकनिकला आलोय. काय? अगं पण आज खूप महत्वाची मीटिंग आहे इकडे. अरे, मीटिंग पोस्टपोन झाली, तूच कळवलेलंस ना? नाही वहिनी, अजिबात नाही. मी असं काहीच कळवलं नव्हतं. अगं इथं ऑलरेडी क्लायंट वाट बघतात, खूप वेळ झाला. तू दादाला सांग लवकर पोहोच म्हणून. प्लीज घाई कर त्याला. ओके, मी सांगते. अहो, हा, इकडे या. आलो. तुम्ही सावकाश या, मी आलो. हा, काय झालं? अहो, एक गडबड झाली आहे. ते तुमची जी मीटिंग पोस्टपोन झाली होती ना, ती आजच आहे. व्हॉट? हो, कसं शक्य आहे? अखिलचा फोन आला होता. बरं मला सांगा, मीटिंग पोस्टपोन झाली आहे तुम्हाला कोणी सांगितलं? तनयाने ती आली मला सांगायला. तनया? अच्छा. अच्छा म्हणजे? नाही, काही नाही, बहुतेक तिचा गैरसमज झाला असेल. हो, गैरसमज ठीक आहे, पण बघा, मोबाईलमध्ये नेटवर्क पण नाही, मी लॅपटॉप पण नाही आणलाय. माझा सगळा डेटा मेलमध्ये सेव्ड आहे. एवढं खूप महत्वाची मीटिंग आहे, काही गडबड झालं खूप मोठं नुकसान होईल. मी काय म्हणतो, मी जरा पळतो. नाही, आकाश, थांबा. ऐका माझं ऐका, शांत व्हा. मी एक काम करते, ते आपल्या इकडचे जे मॅनेजर आहेत ना, मी त्यांच्याशी बोलून घेते. पण तुम्ही काय करणार आहात? मी बघते काहीतरी. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही मुलांसोबत खेळा ना, नाही तर वाईट वाटेल त्यांना. जा बरं, मी बघते. डोंट वरी. येस मॅडम, हाऊ मे हेल्प यू? सर, वायफाय आहे का तुमच्याकडे? ॲक्च्युली माझ्या मिस्टरांना ना एक खूप महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची. काय आहे ना की गेस्टसाठीचा वायफाय आमच्याकडे नाही आहे, पण स्टाफचं मी तुमच्यासाठी अरेंज करून देऊ शकतो. खरंच खूप बरं होईल सर. हो, पण तुम्हाला जास्त वेळ वापरता येणार नाही. हो, यू डोंट वरी, मी तुम्हाला अरेंज करून देतो. थँक्यू. तिकडे उभा राहा.
सर हे गुजरातचं एक्झिबिशन जे आम्ही केलं होतं त्याचे हे डिटेल्स आहेत आणि हे लहान मुलांनी बनवलेल्या खेळण्यांचं प्रदर्शन होतं त्याचा सुद्धा आम्ही इव्हेंट केला होता त्याचे डिटेल्स आहेत हे. हां आणि असं हे बाकीचे आपले मोठे प्रोजेक्ट जे आम्ही केलेत आत्तापर्यंत तर त्याबद्दल तुम्हाला माहिती आहेच. काय झालं? आकाश ठाकूर येत आहेत ना? हो हो, डोंट वरी. तरी किती वेळ लागेल? येईल, लवकरच येईल, डोंट वरी. सॉरी मिस्टर ठाकूर, खूप वेळ होतोय. सर अजून थोडा वेळ द्या ना प्लीज. दादा येतच असेल. हां सर प्लीज. पण इथे तर काय वेगळंच चित्र दिसतंय. नाही सर असं काही नाही आहे थोडं मिसकम्युनिकेशन झालं आहे बस इतकंच. हे बघा, आय डोंट नो तुमचे काय इंटरनल इश्यूज आहेत ते, पण आकाश ठाकूरांना नीट माहिती आहे की हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे ते. सॉरी, पण ते जर ऑन बोर्ड नसतील तर ही डील होणार नाही. सर सर प्लीज असं नका बोलू. दादा आता कुठल्याही क्षणी जॉईन करेल आपल्याला. प्लीज थोडा अजून वेळ द्या. अहो असं म्हणत म्हणत जवळजवळ पाऊण तास आम्ही थांबलोय. दादा हां यस. ते एक रिक्वेस्ट करायची होती. मला अर्जंटमध्ये तुमचा लॅपटॉप मिळेल का? काय? माझ्या नवऱ्याची ना खूप महत्त्वाची मीटिंग आहे दादा, म्हणून मागते. प्लीज द्या ना. अहो असं कसं देणार तुम्हाला लॅपटॉप? दादा प्लीज असं नका करू. प्लीज माझं ऐका. मला खरंच खूप गरज आहे हो तुमच्या लॅपटॉपची. माझ्या नवऱ्याची महत्त्वाची मीटिंग आणि जर ती नाही झाली ना तर त्यांचं लाखोंचं नुकसान होईल. ते तिकडे जे मागे मुलांसोबत आहेत ना ते माझे मिस्टर आहेत. मी खोटं नाही बोलते. प्लीज मी हात जोडते. प्लीज दादा प्लीज मला हेल्प करा प्लीज. ओके ओके फाईन. एक काम करा, तुम्ही हे लॅपटॉप घ्या आणि तुमचं काम झालं की मला आणून द्या. हां हो चालेल. थँक्यू. मी आतमध्ये माझ्या रूममध्ये आहे. हां ओके थँक्यू. अहो हा हा, मी आलो. हा आता तू ये. हो, हे कसं मॅनेज केलं तुम्ही? आपण नीट बोललो ना की गरजेला अनोळखी माणसं सुद्धा मदतीला धावून येतात. थँक्यू. घ्या तुम्ही मीटिंग करा. मी मुलांसोबत आहे. सर आकाशचा व्हिडिओ कॉल होता प्लीज प्लीज. ओके. हॅलो एव्हरीवन, सो सॉरी टू कीप युअर वेटिंग. आम्हाला वाटलं की आपली भेटच होणार नाही. हो नाही कसं शक्य. एवढी महत्वाची मीटिंग मला यायचंच होतं. एनिवे वील गेट स्टार्टेड. येस प्लीज स्टार्ट. ओके. आय होप आता तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. ॲब्सोल्युटली. थँक्स. ग्रेट. फक्त आले ते अचानक कळलं की तुमचे सीईओज बदलले म्हणून थोडे कन्फ्यूज झालो होतो. म्हणून थोडी काळजी वाटली. अहो नाही, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. अखिल इज अ ग्रेट लीडर आणि शिवाय मी भास्कर दादा आम्ही आहोतच. सो वी आर वन फॅमिली. आम्ही तुम्हाला अजिबात डिसअपॉइंट करणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.